समोर लाल कलरचं दिसते का रिलायन्स आहे का दुसरंच काय तिथं गॅसचं हे आहे एजन्सी आहे तिकडे. आणि लाईन लागल्या पर इकडं वाटते 100-150 मीटर लाईन लागलाय. गॅसचा तुटवडा लय झालाय. आजची तारीख आहे 25 मार्च. संध्याकाळी गावाला जाणार. गॅस तुम्हाला वाटतं छोटे छोटे गॅस घेऊन आले ते कमर्शियल असतात ना तसले छोटेवाले की दुसरी गोष्ट काही आले. एवढं गॅस कमी झालाय मुंबईत गॅसची लई टंचाई. एक पाना शोधायसाठी चालू आहे 70 रुपयाला. आता कोपरखना शोधला. काय झालं हे पान आहे का नाही पुढं असं पुढं जो झालाय गोल लेफ्ट न जाऊ दिले. रुपयाच्या सिग्नलला इथं असते तर हवालदार त्याच्यामुळं जरा व्यवस्थित येत जावा. हे पाण्याचं काय सांगतो तुम्ही पानं झालंय पूर्ण गोल. आवाज येतोय का तुम्हाला? गोल झालाय फार करताना इथं नाही लई लांब आहे दादा. चल फास्ट थांबत बघूच नका तिथं आजूबाजूला. इकडं आहे ना इकडं एक मॅक्विस म्हणून आहे तिथं कामाला होतो. इथं जवळ आहे. तर 4 जण होतो आम्ही. चौकातलं मी सोडलं काम गाडी घेतली तेव्हा आणि ती गावने हाकलून दिलेलं. त्यांची नावं नाही सांगत तुम्हाला. त्याचे व्हिडिओ पाठवतो डायरेक्टली. हाकलून दिलेलं सांगितलेलं वरती बोलवलं ऑफिसमध्ये सांगितलं उद्यापासून येऊ नका म्हणून. तर आपण कुठं होतो या पाण्यापाशी. तर पानं ह्याच्यात टाकलं का नाही नट बोल्टमध्ये एक असरते. आता कोपरखान्याचं आम्ही पूर्ण कोपरखाना फिरून झालं. मग पंक्चरवाल्यापाशी गेलो. पंक्चरवाला म्हटला तुम्हाला पाना भेटेल तुर्ब्याला. तुर्बा असतो जनता मार्केटला. आता जनता मार्केटला निघालो. जनता मार्केटमध्ये जाऊन पोचल्यानंतर आपण बघूया. माफिया पाना अचानक आठवणीत कसा काय आला तर निघालोय संध्याकाळी गावाला. पंक्चर स्ट्रीप पण बघायचं आहे आणि जेव्हा पाना पण बघायचं आहे. इन केस काय लागलं कधी गावाला जाताना लागलं तर नाही असतं कधी पानाची गरज स्ट्रीपची गरज. कधी लागलं तर एक एमर्जन्सी म्हणून ठेवून घेतलेलं बरं. इथं नका थांबू. अरे थांबू नका तू. सरळ जायचं सिग्नलला डायरेक्ट लेफ्ट मारायचं. थांबून काय करणार आहेस? कुठं तुमच्या उडू पंची बनूड. आता नाही थांबल्या गाडी ती दादा. काहीतरी पेट्रोलचा साठा करून ठेवलाय. 2028ला लागलं तर पेट्रोल तर मी आज जाऊन आलो माहिती आहे का कुठं इथं गेलं का ते अक्षरमध्ये. हे पण लई लांब आहे आता. उभ्या केलं काय. दिस इज FMC मार्केट. फ्रूट मार्केट आहे मला वाटतं या. त्या साईडला आतमध्ये आपण जाऊन आलं पाहिजे कधीतरी. आपण कधीतरी जाऊन येऊ. इकडे ट्रक टर्मिनल आहे. ट्रक टर्मिनल मस्त ट्रक उभा असतात इकडे. ट्रक टर्मिनल इथनं कशी गाड्या जातात. ट्रक इथनं नाही पुढं नाही मला वाटतं. पुढनं ट्रक टर्मिनलमध्ये गाड्या जातात. बघा हे ट्रक टर्मिनल मध्ये JCB उभे येतात. आतमध्ये काहीतरी भांडणं झालेली तर सिक्युरिटी गार्ड एका ओरडत होता. सिक्युरिटी गार्डला एक ओरडत होता. आता आलं पण आलोय का नाही. आता इथनं आपल्याला लेफ्ट मारला का नाही. ब्रिजच्या खालनं घे. मार्केटमध्ये आलोय. जनता मार्केटमध्ये पाना बघूया भेटते.
डेली कन्झम्पशनसाठी रॉंग आहे. काहीतरी लागलं तिथं ज्यूस पिला ना आम्ही तिथं काहीतरी त्याचं काहीतरी टाकलं होतं कलर ते मी तुझा वास घेतला ते लागलं काही सिंथेटिक ज्यूस असं काहीतरी लिहिलं आहे त्याच्यावर. सिंथेटिक नूर ई आलाम काचं काहीतरी मुसलमान होते तरी पाना घेतला ते दाखवतो तुम्हाला. भेटला असता 150 रुपयाला पण ह्याला काही मस्ती दादाला आमच्या काही भावच काढायला नाही का त्याला. हे 350 रुपयाला पानं घेतलं म्हणजे हे नाही घेतलं. त्याची डबी कुठं आहे रे? त्याची डबी पण घेतली. डबी कसली असते ती दाखवतो तुम्हाला. हे उसकी डब्बी हे आता आहे चांगलं आहे. दोघांचा पण 350 गाडीवर लई खर्च करतो किंवा आम्ही लई खर्च करतो. किती लेफ्ट जाऊ दे सरळ गेला की सिग्नल लागेल सिग्नल राईट वर म्हणजे. आणि या ट्रिपा घेतल्या पंक्चर किट A1 पंक्चर किट त्या भेटल्या तर 80 रुपयाला 8. तर आम्ही मागं घेत होतो तिथं 90 रुपयाला 10 भेट होते तिथं. ते आमच्या दादाला आवडल्या नाहीत. ते म्हणला कसं आपला फायदा कसा बघून घ्यायचा आपण त्यांचा फायदा बघितला पाहिजे खरं. मला वाटला आधी भाव काढत नाहीत म्हणून भाव काढत नाहीत आणि पुढं आलं ना 80ला 8 घेतल्या ते 90ला 10 घेतल्यापेक्षा. मी पण म्हणला जैसी जिसकी सोच. ते मला रस्ता माहिती नव्हता ना रे. आता आपण आलो तेव्हा रस्ता माहीत पडला. तुम्ही कसं इकडे येऊन देतो. आपण आता पहिलं जाऊया गाडीला पाहायला बघतोय का बघूया. टायर काढून मागं टाकूया. इथं काही टर्न आलाय का असं झालंय. काल केस कापून आलेला खाली ठेवलेलं. आज त्याला म्हणलं काल लई घाण दिसते म्हणून आज मागणं पण केस कापून आले. हा आता बुधवार आहे त्याला काही कळतच नाही. बुधवारचे केस कापून आलाय काय करायचं. चालताय भाऊ चालताय. तर कुठे होतो आपण पाण्यावर. आता पानं तिथं गेल्यावर पहिला पानं हे करूया चेक करतो पानं बसती का नाही. हे बघ आणि मग घरी जायचं जेवलो नाही सकाळपासून. मग दुपारी अंडी खाली तर तेवढीच नंतर जेवलो नाही. वाजले किती वाजले 4 वाजले. तर स्टिंग ऑपरेशन चालू. स्टिंग ऑपरेशन आम्हाला सेट कितीला सांगितले हां इथं बघा इथं पिकअपवाल्याला धडकलेली ही कुठली गाडी धडकलेली सांगितलं तुला सफारी. आणि पिकअप पलटी झालेला. सफारीला काय झालं नव्हतं. ड्रॉप पाना दे पाना. तो पण काय ते काढ की काय ठेवायचं ते पान आहे. त्या पाण्यानं खुलते का बघितलं पाहिजे पहिलं. दिसवणीच पाना ही सुरुवात आहे इथनंच. दोन्ही हात लाव की दोन्ही हात. वाव एक्सलेंट. खुलेल का बघ ट्राय कर. हे हँडब्रेक आहे ना. इकडे झालं गाडी इकडे झालं. लय खाली सरकणार ते. सरकणार ओके गॉट इट. कर वर कर आता. पाना तर चांगला आहे बरोबर आहे. ते आता यूज करायला मला नाही येणार. गाडी कुठं काय झालं की दादाला फोन करा.
खाली टाकू नका ते खडखड 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 वाजतं. तू चालवतो हां गाडी मी चालवतो का तू चालवतोस तो? अरे तरी पण गाडी हिट झाली. गाडीच्या आत अंधार कसला हात नेला की फोन गरम होते.